शेवटचा सल्ला देतो, जर खरंच शहाणे असाल ना तर लढा द्यायचा विचार सोडून द्या. मी तर म्हणतो रणजितरावांची माफी मागा, माघार घ्या, शेतसारा भरा, कर्ज फेडा आणि शांततेत आयुष्य जगा. अहो एवढंच शक्य असतं तर अजून काय हवं होतं आम्हाला. सगळ्यांचीच परिस्थिती सारखी नसते. काही जण शेतसारा भरतील, कर्जही फेडतील, पण सगळ्यांकडे सगळं नाहीये हो. गावात लोकांकडे अन्न नाहीये, पाणी सुद्धा नाहीये. आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सगळ्यांमध्ये धैर्य नसतं. कोणीतरी पुढाकार घ्यायला हवा, नेतृत्व उभं करायला हवं. आम्ही तेच करतोय. तुम्ही आमचे हात बळकट करा, तुम्ही आम्हाला साथ द्या. तुम्ही जर आम्हाला साथ दिली तर हा लढा फक्त आमचा नाही, संपूर्ण गावाचा होईल. जर आमचं ऐकायचं नसेल ना, भोगा शिक्षा. शिपाई भाऊ ऐका ना, भाऊ, थोडं अहो ऐका ना, असं करू नका. अहो ऐकून घ्या ना. माझी नंदिनी गाय, तिला मी माझ्या लेकरासारखं वाढवलं होतं. धीर धरा तुम्ही, स्वामी देव सगळं पाहतायत. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी अहो कुठे आहात? अहो पाय भाजतात फार, या ना लवकर. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. स्वामी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अरे पाहिलं का, या शिळेतून पाणी यायला लागलंय. फार गार वाटतंय, बरं वाटतंय आता. पाणी पाणी झिरपतंय सगळं. हे कसं शक्य आहे? शिळेतून पाणी? याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? स्वामी देव तुम्हाला सांगतायत, आत्मक्लेश करू नका, स्वतःला त्रास देऊ नका. भक्ताला वेदना देणारी भक्ती स्वामी देवांना मान्यच नाहीये. तुम्ही स्वतःला असा त्रास करून घेताय म्हणून स्वामी देव बघा तुमची किती काळजी घेत आहेत ते. पाहिलं, कपिलमाईंना उभा करण्याची युक्ती कामं आली. आणि स्वामींनी प्रतिसाद दिला. श्री स्वामी समर्थ. स्वामी, तुम्ही प्रतिसाद दिलात, आता प्रकट व्हा. स्वामी, तात्पुरता दिलासा नकोय. या दुष्काळापासून आम्हाला कायमची सुटका हवी. आम्हाला तुमची गरज आहे स्वामी. स्वामी प्रकट व्हा तुम्ही. हो स्वामी प्रकट व्हा. प्रकट व्हा स्वामी, प्रकट व्हा. सुंदरा मावशी, स्वामी स्वतः का येत नाहीये? हे बघा, स्वामी देव सांगितलेल्या वेळीच येणार. तुम्ही वारुळावर लक्ष ठेवा. नाही सुंदरा मावशी, स्वामी आता प्रकट झालेच पाहिजे. हो सुंदरा मावशी, स्वामी तुम्ही प्रकट स्वामी व्हा. तुम्ही प्रकट व्हा. अरे बाबा, एवढा गुंता सोडून दे, सुटतच नाही.
हा बाबा सोडवतो. दे इकडं, मी सोडवतो. हा घे. द्या मी सोडवते. मला द्या, मी प्रयत्न करतो. थांबा थांबा, मी सोडवते. सुंदरामाशी हात द्या. कपिलाबाई बाजूला व्हा. मी करते. आता मला सांगा, हा गुंता सोडवायला स्वामींना का नाही बोलवलं? दुष्काळाचं संकट सोडवायला मात्र स्वामींनाच बोलवत आहात ना? आता कळलं का स्वामी का येत नाहीत ते? या आजोबांना नेमकं काय म्हणायचं होतं? आपला गुंता आपणच सोडवायला हवा. कदाचित असंच काहीच सुचवायचं असेल त्यांना. म्हणजे आपला गुंता आपण सोडवायचा म्हणजे नक्की करायचं काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फक्त स्वामी देऊ शकतात. काय आहे ना, गुरुविना मार्ग सापडत नाही. त्यासाठी स्वामींना इथे यायलाच हवं. सुंदरा मावशी, स्वामींना बोलवा ना, त्यांना परत यायलाच हवं. स्वामी परत येणार कसे? स्वामी आपल्याला आत्मक्लेशही करू देत नाही. मग पुढं करायचं तरी काय? नशीब बुवाने वेळेत थांबवलं, नाहीतर फजिती झाली असती आमची. अरे हे बघा, वारुळ. आता तरी खात्री पटली का तुमची? हे वारुळ मी केलेलं नाहीये. हे सगळं स्वामीदेव करतायत. ते आपल्याला संकेत देत आहेत. ते योग्य वेळीच येणार आहेत. पण तोपर्यंत आपण या वारुळावर लक्ष ठेवायला हवं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ओ शिपाई भाऊ, हवाय का ना? हो, आम्हाला सोडत नाही की मन एक गोट पाणी पाजा ना. ताण लागली होईला. हो भाऊ, थोडं पाणी द्या.
घशाला कोरड पडली हो. थोडं पाणी द्या. हा पाणी हवंय सावकार. एक घोट पाणी. अरे पाणी पाजतो. अरे कसं पाजणार पाणी, नाही का तुमचे तर हात बांधलेले आहेत. मी पाणी पाजू. हा मी पाणी पाजतो. हा सदाशिव भाऊ पाणी द्यायचंय. सदाशिव भाऊ पाणी या. अरे नाही नाही नाही, ललिताताई त्यांना पाणी देऊ दे बाबा. ललिताताई पाणी. सावकार, एवढं पुण्य पदरात पाडून घ्या. स्वामी तुमचं भलं करतील. भला तुमचं भलं करायला आलोय असं वाटतं तुम्हाला? काय रे, तुम्ही तर गावकऱ्यांचे तारणहार बनण्यासाठी निघाला होतात ना. अरे स्वतःची ताण ही भागू शकत नाही रे. सावकार सावकार, असं नका करू. सावकार, तुम्ही निर्दयी आहात, अमानुष आहात हे आम्हाला आधीपासून माहिती होतं. पण तुम्ही या थराला जाल असं कधी वाटलं नव्हतं. तहानलेल्या माणसांसमोर असं पाणी फेकून त्यांची थट्टा करणं हे माणुसकीचं सगळ्यात खालचं रूप आहे. पाणी मिळेल, पण हा जो लढा उभारायचा जो विचार करताय ना, तो आजच्याच थांबवायचा. माघार घ्यायची आणि गावकऱ्यांना सांगायचं, ब्रिटिशांच्या विरोधात आपण जो आवाज उठवतोय ती चूक. आणि त्याहून एक महत्वाची अट आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जोपर्यंत हे वारुळ त्या फुलाला स्पर्श करत नाही तोपर्यंत स्वामी देव नाही येणार आहे. मी कुठे ढकललं तुम्हाला? स्वामी, कधी येणार? बरं तुम्ही आता शांत व्हा. बरं काही झालेलं नाहीये तुम्हाला, शांत व्हा. कशाला उगीच जीवाचे हाल करून घेताय? तहान लागली ना. हा? अरे मग कशाला हट्ट करताय तुम्ही? काय अट आहे? अट अगदी साधी सोपी आहे. तुम्ही स्वामींना तारणहार मानता की नाही? स्वामींना देव मानता ना. मग आजपासून मला देव मानायचं. हा? तुमच्या देवाऱ्यात माझी प्रतिमा ठेवायची, त्याची रोज पूजा करायची, माझ्या समोर डोकं टेकायचं. स्वामींचा जसा जय जयकार करता की नाही तसा माझा जय जयकार करायचा. माझ्या नामाचा जय जयकार करायचा तुम्ही. मग कबूल आहे का? अरे मला देव मानायचं. पाणी हवं मला. ललिता,
धीर धर सावकार. जर मी अट मान्य केली तर तुम्ही तिला पाणी द्याल? सदाशिव, भाऊजी अरे जरा थांब, धीर धर. अरे कळतंय मला, पण तिची अवस्था बघ, ती मरून जाईल. अरे काय नाही होणार तिला. अरे कदाचित आपली ही परीक्षा असेल. स्वामी पाहत असतील आपण किती तग धरून बसतो ते. हे बघा, निर्णय घ्या. पुन्हा अशी संधी देणार नाही. आणि देईन, पण त्याआधी डोकं टेकवा. हो, मान्य आहे मला. सदाशिव, अरे वा, शेवटी शहाणपण सुचलंच. अरे वा वा वा, बघ तुझा नवरा समजूतदार निघाला. हा, पाणी, हे पाणी. ललिता, जीव गेला तरी 72, पण आता माघार यायची नाही. स्वामीच आपली परीक्षा बघतात आणि आपण ती परीक्षा द्यायचीच. अगं पण या परीक्षेत तुला काय झालं तर? अहो मला सांगा, स्वामींच्या जागी यांना देव मानू शकाल? हा, देवारात प्रतिमा ठेवून त्याची पूजा करू शकाल का? यांचा जय जयकार करू शकाल? त्याऐवजी जीव देईन मी. स्वामींची जागा घेण्याची तुझ्यात ना योग्यता आहे ना पात्रता. स्वतःला स्वामी समजण्याचं स्वप्न नको बघूस रे. स्वामी बनायला करुणा लागते आणि तुझ्यात ती जरा सुद्धा नाहीये. स्वामी लोकांना आधार देतात आणि तू भीती. तू कधी देव होऊ शकत नाहीस, तू दानव आहेस. बघू जरा किती लागले. लेप लावते. काही गरज नाहीये. मला सांगा, तुम्ही त्या फुलाच्या झाडाजवळ का गेला होता? नाही म्हणजे काही भलता सलता विचार नव्हता ना डोक्यात? कपिलाताई, ही स्वामी देवांची लीला आहे. त्यांच्या लीलेत हस्तक्षेप करायचं धाडस करू नका तुम्ही. ही अशी लबाडी करून आपण स्वामी देवांची इच्छा वाकवू शकू असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर तसं काही होणार नाहीये. कारण देवाच्या लीलेत माणसाची युक्ती चालत नाही. स्वामी देव त्यांनी ठरवलेल्या वेळीच येणार. उगाच विषयाची परीक्षा घ्यायला जाऊ नका. आणि हो, मी तुम्हाला मागे खेचलं म्हणून नाही तर काहीतरी भलतं सलतं झालं असतं. काही झालं नसतं सुंदरा मावशी. तुम्ही मागे खेचलं आणि ढकललं ना, म्हणून मी पडले आणि मला खरचटलं. फार दुखतंय मला. आणि हो, आणि मी एवढं काय केलं? मी फक्त त्या फुलाला वारुळाचा स्पर्श होतो का ते पाहायला गेले होते ना. पाहिलं, स्थानावर सुद्धा पाणी नाहीये. स्थानावर तर सोडाच, गावातही पाणी नाहीये. सगळ्या विहिरी कोरड्या पडल्यात. ज्या काही विहिरी आहेत ना, त्याचं पाणी अगदी तळाशी गेलेलं आहे. किती दिवस ते पाणी लोकांना पुरणार आहे याची कल्पनाच नाहीये. या सगळ्यातून आपल्याला फक्त स्वामी बाहेर काढू शकतात. पण स्वामी कुठे आहेत याचं उत्तर कोणाकडे नाहीये. आणि स्वामी आल्याशिवाय हा प्रश्न सुटणार आहे का? नाही ना. स्वामी कधी येणार याचं आमच्याकडे उत्तरच नाहीये. त्याचं उत्तर तुमच्याकडे आहे, पण तुम्ही आम्हाला ते सांगतच नाही आहात की स्वामी कधी येणार आहेत ते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
स्वामी श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हो काय करताय हो थांबा हो सावकार सावकार असं करू नका असं अरे नका कुठचे करू. भेटशील सावकार अरे सावकार असं करू नका शिपायानो ही आग रात्रभर जळत राहिली पाहिजे होरपळून जीव गेला पाहिजे यांचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सावकार तुम्ही परत आलात मी तर थांबतो सावकार तुम्ही रात्रभर थांबणार हे तडफडून मरताना मला बघायचं आहे निघा तुम्ही निघा आजोबा तुम्ही इथे कसे आणि शिपाई कुठे गेले स्वामींनी पिटाळून लावलं त्यांना तुम्ही आता निघा रणजित परत यायच्या अगोदर निघा काळजी घ्या अहो ते सावकाराने शिपाई आले तर स्वामी आहेत स्वामी बघतील तुम्ही लवकर निघा निघा स्वामी अहो गावात दुष्काळ पडलाय त्यात तुम्ही कुठे आहात आम्हाला काही माहित नाहीये माझी गाय ती गेली हो या दुष्काळामुळे आता जनावर जायला लागली हीच वेळ तर श्री स्वामी ऐका रे माझं असं नका करू ऐका आम्हाला खरं सांगायचं नाहीये ना म्हणून सगळं थोटांड रचलंय तुम्ही मला तर वाटतं हे वारूळ सुद्धा यांनी सॅड केलाय आणि आपल्या समोर एक गोष्ट रचून ठेवलेली आहे स्वामी देवा देवा कुठे आहात तुम्ही मला बोलायचंय तुमच्याशी देवा देवा या ना देवा हाक मारते तरी तुम्ही येत नाही आहात पण काय करू परिस्थितीच अशी निर्माण झालीये तुमचं येणं आवश्यक आहे तुमच्याशी बोलायचंय मला देवा देवा तुम्ही जर आला नाहीत ना तर मी इथे माझे प्राण देईन देवा देवा आलात तुम्ही देवा मला माहितीये तुम्हाला काही सांगायची गरज नाहीये तुम्ही सगळं बघत असता पण तरी सुद्धा आताची परिस्थितीच अशी आहे की ही गोष्ट तुमच्या कानी घालणं आवश्यक वाटतंय मला पण त्यासाठी तुम्ही समोर असणं गरजेचं आहे म्हणजे मग ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचल्याची भावना येते मनात देवा आम्हाला कल्पना आहे सुंदर काय घडतंय लोक त्रासात आहेत दुष्काळ पडत चाललाय पण नैसर्गिक संकट हा कालचक्राचा भाग आहे आणि त्याला सगळ्यांना सामोरं जावंच लागणार पण त्यावेळी तुम्ही जर बरोबर असाल तर त्या संकटाची दाहकता जाणवणार नाही बघताना देवा ती जाणवलीच पाहिजे जाणवली पण देवा हो बघताना सुंदर ही सगळ्यांची परीक्षा आहे आणि तुझी सुद्धा स्वामी देवा नक्की काय म्हणायचंय तुम्हाला पाण्यात पडल्याशिवाय पोहता येतं का
नाही देवा. शिव शंकर शंभो. अरे या विहिरीत पाणी आहे. काय बोलतोस? नशीब समजा लांबण थांबवलं, नाहीतर तुम्हा दोघांना ना विहिरीतच ढकलणार होतो. चला निघायत ना. आणि काय रे, ही गावची सार्वजनिक विहीर आहे. सावकर थोडस पाणी द्या. अहो मुलं तहानेने तडपडत आहेत. तुम्ही पापी आहात म्हणून गावची विहीर आटली. बघा, माझ्या विहिरीला अजूनही पाणी आहे. निसर्ग त्याच्यावरतीच कृपा करतो जो बलशाली आहे. देव त्याला साथ देतो ज्याच्याकडे ताकद आहे. सावकार, गावातल्या समदे विहिरी कोरड्या पडल्यात. नदीला बी पाणी नाही. नदी पात्रात खोदलं तर त्यालाही पाणी लागलं नाही. अहो प्रत्येकाला फक्त एक कळशी पाणी द्या सावकर. अहो आम्ही जिवंत तरी राहू. तुम्ही मेलात काय आणि जिवंत राहिलात काय, मला काही फरक पडत नाही. तुम्हाला पाणी हवंय, दिला. त्यासाठी पैसे मोजावे लागतील. फुकट काही मिळणार नाही. सावकार, कर्ज फेडून शेतसारा भरून सगळ्यांकडे पैके संपले. सावकर अहो पाहिजे तर आम्ही तुमच्या घरी मोलमजुरी करू. तुम्ही सांगाल ते काम करू. पण पाणी द्या. सावकार, हवं तर आमची जमीन घ्या, घरदार घ्या, शेती घ्या, पण आम्हाला एक कळशी पाणी द्या सावकार. पाणी पाहिजे ना? काय रे, देतो हा पाणी. हा? सावकर तर घ्या. ए पाणी घे, पाणी हवं तुला. घे घे घे, पाणी घे. ह्या गया ते अजून कशाने आल्या? सुंदरा मावशी, अहो गया ते केव्हाच्या गेल्यात, अजून कशाने आल्या? मला जर लागलं नसतं ना तर मीच गेले असते पाणी आणायला. गया ते कधी येणार आहेत सांगा ना. ही बघा आली गया. काय ग, पाणी मिळालं का? नाही म्हणजे इथे थेंबर सुद्धा पाणी नाहीये. अहो आम्ही सगळीकडे फिरलो, नदीवर गेलो, ओढ्यावर पण गेलो, पण कुठेच पाणी नाही. होय सुंदरा मावशी, अहो विहिरीच्या पाण्याने तर अगदी तळ गाठलाय. म्हणजे लोक पाणी काढण्याचा प्रयत्न करतायत, पण वरती येतोय तो फक्त गाळ.
ही फक्त तहान नाहीये, आपली परीक्षा आहे. तहान शरीराची आहे, पण श्रद्धा आत्म्याची ताकद वाढवते. सुंदरा मावशी, अहो पण पाणी मिळालंच नाही तर? गया, अगं जिथे माणसाची आशा संपते ना, तिथे देवाची लीला सुरू होते. स्वामी देव आपल्याला पाण्या वाचून तडफडू नाही देणार. पण आता पाणी नाहीये, त्याचं काय करायचं? अहो बाहेर फार बिकट परिस्थिती आहे, तुम्हाला नाही सांगू शकत. अरे देवा, विहीर तर कोरडीच आहे. आता काय करायचं आपण? अहो सगळं गाव ज्या विहिरीच्या पाण्यावर अवलंबून होतं, त्या विहिरीच्या पाण्याने आता अगदी तळ गाठलाय. गायत्री, अहो गावात कुठेच पाणी नाहीये. अरे बापरे, स्वामींची पाद्यपूजा, अभिषेक, स्नान हे सगळं कसं झालं असतं मग? अहो प्यायचं पाणी सुद्धा गढूळ आहे. ते गढूळ पाणी आपण स्वामींना कसं काय दिलं असतं? नाही म्हणजे आता गावात पाणी नाही असंच म्हणावं लागेल ना. कविराज, तुमच्या भावना कळतायत मला, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज जर स्वामी देव इथे असते ना, तर ही परिस्थिती आलीच नसती. एव्हाना सगळं बदललं असतं. अहो नदी आटली, विहिरीतही पाणी नाही, पाण्याशिवाय कसं जगणार? अशा परिस्थितीत स्वामी पण नाहीयेत. स्वामी येणार आहेत ना? असं नका हो म्हणू. स्वामी देव आपल्या भक्तांना नाही विसरत. ते योग्य वेळी कृपा करतीलच. पण आधी ना आपण सगळ्यांनी हा विचार करायला पाहिजे की आपण कुठे चुकलो, आपण काय करायला हवं. आज प्रकट दिन आहे स्वामी देवांचा, आणि तो जर साजरा करायचा असेल ना, तर आधी आपल्याला हे संकट मिटवायला हवं. स्वामी देवांना नुसती फुलं, आरती, अभिषेक नको असतो. स्वामी देवांना हवं असतं त्यांच्या भक्तांनी योग्य कर्म करणं. या संकटात स्वामी देव आपल्याकडनं काय अपेक्षा करतायत हे आधी ओळखायला हवं. काय करतोयस? पाणी वाया घालवतोयस? ते लोक एक एक थेंबासाठी तरसतायत रे. तू पाय धुतोयस, पाणी वाया घालवतोस. लोकांना पाणी दे, त्यांना जगू दे. अरे पुण्य कर. तू कोण मला जा विचारणार? माझी विहीर आहे, माझ्या विहिरीचं पाणी आहे. मला अक्कल शिकू नकोस. तुम्ही इथे कसे? तुम्हाला कोणी सोडलं? कोणी सोडलं तुम्हाला? स्वामींनी सोडवलंय असं समजा. स्वामी नाही सोडलं, माझ्या शिपाईनी गद्दारी केली म्हणून तुम्ही इथे आलात. ठीक आहे, सुटलात ना तिथून, पण आता कोण नाही सोडवणार माझ्यापासनं. आज आमचा जीव गेला तरी 72, पण तुमच्या अन्याय पुढे आम्ही झुकणार नाही आहोत. अरे तुम्ही सोडलात नाही यांना, माझ्याशी गद्दारी केलीत. नाही सावकार, नाही सावकार, आम्ही नाही सोडलं त्यांना. तुम्हीच काल तिथे आला होतात ना. श्री स्वामी. सावकार, तुम्ही परत आलात?
तुम्ही जा, मी इथे थांबतो. आम्हाला तुम्ही जायला सांगितलं आणि तुम्ही तिथे थांबला होता. कोण मी नव्हतो आलो. हो सावकार, तुम्ही झाला होतात ना. मी नव्हतो आलो. तुम्ही नव्हता आलात, मग कोण आलं होतं? सावकार, मला वाटतंय ना ही स्वामींचीच लीला असू शकते. आजोबा तुम्ही इथे कसे? आणि शिपाई कुठे गेले? स्वामींनी पिटाळून लावलं त्यांना. तुम्ही आता निघा. हे खोट आहे, साप खोट आहे. माझ्याशी गद्दारी केलीत. माझ्या प्रकोपापासून वाचण्यासाठी तुम्ही हा बनाव रस्ताय. तुमच्याकडे बघतो मी नंतर. आधी ना यांच्याकडे बघतो. तुला घाबरत नाही आम्ही. तुझ्या अन्यायाला आता आम्ही बळी पडणार नाही. सगळ्यांना विहिरीतलं पाणी घेऊ दे. ही माझी विहीर आहे. हे पाणी माझं आहे. विहीर तुझ्या जागेवर आहे म्हणून ह्याच्यावर तुझा हक्क होत नाही. निसर्गाचं धन आहे हे, आणि निसर्गावर सगळ्यांचा समान अधिकार असतो. जा रे, सगळ्यांनी पाणी घ्या. हो, तुमचा हक्क आहे याच्यावर. जा, पाणी घ्या सगळ्यांनी. अहो भाऊ जा, घाबरू नका. आम्ही तुमच्या सोबत आहोत. हा तुम्हाला काही करू शकणार नाही. जा तुम्ही. हो दादा, जा. जा. अरे घ्या पाणी. आम्ही सांगतोय, जावा. घाबरू नका. कोणी पुढे येणार नाही. डरपोक आहेत सगळे. कोणी हात लावणार नाही लांबणाला. सुंदरे, स्वामी देवा, काय झालंय? देवा दुष्काळामुळे सगळ्यांचे खूप हाल होत आहेत. तो अशी वेळ कधीही कुणावरही येऊ नये देवा. दुष्काळ म्हणजे लोकांच्या शरीरातून त्यांचे प्राण टप्प्याटप्प्याने काढून घेण्याची, त्यांच्या आयुष्यातलं सुख, आनंद, समाधान सगळं हिसकावून घेण्याची प्रक्रिया वाटतेय मला. देवा हे सगळं थांबवा, हो. सगळं थांबवा. स्वामी देवा, मला इतक्या यातना होत आहेत तर मी समजू शकते तुम्हाला काय त्रास होत असेल, पण तरी तुम्ही काहीही का करत नाही यार? देवा, तुम्ही मला विचारलं होतं पाण्यात पडल्याशिवाय पोहता येतं का? नाही पोहता येत. आता तुम्हीच सगळ्यांना शिकवायचंय पोहायला. पण ही वेळ अशी आहे ना की एकाच वेळी सगळ्यांना पाण्यात ढकललं गेलंय. लोक बिथरले, हात पाय मारून मारून थकले, दमछाक झालीये देवा त्यांची. एखादा कसा बसा किनाऱ्यावर पोहोचतोय तर दुसरा त्याचा आधार घेऊन पुढे येण्याच्या नादात त्यालाच मागे खेचतोय. लोकांच्या नाका तोंडात पाणी जातंय. सगळीकडे आक्रोश आहे देवा, आणि तो हृदय पिळवटून टाकणार आहे. सुंदरे, का काळजी करतेस? आम्ही आहोत ना. बुडत्याला काडीचा आधार मिळतोच, आणि तो मिळेल याची काळजी आम्ही घेतोच. त्याशिवाय का अनेक जण तग धरून आहेत. एका विशिष्ट हेतूने आम्ही परत येत नाहीये. तो हेतू पूर्ण झाला की आम्ही परत येतो. हे सगळे आमचेच लेकरं आहेत. पिल्लांना उडायला शिकवायचं, त्यांच्या पंखात बळ आणायचं, तर त्यांना आधी खरड्यातून ढकलावंच लागतं. सुंदरे, तू सगळ्यात अव्वल शिष्य आहेस.
तू सगळ्यांना मार्गदर्शन कर. आम्ही आहोतच. शिव शंकर शंभो. याला घाबरायची गरज नाही. याला जर घाबरून राहिलो तर तहानेने असेच मरून जाऊ. त्यापेक्षा लढून मरूया. काही होणार नाही रे. कोणीही पुढे येणार नाही. आपण स्वामींचे भक्त आहोत. भीती आपल्याला शोभत नाही. जा तुम्ही पाणी घ्या. स्वामी आहेत आपल्या पाठीशी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सदाशिव, तू ठीक आहेस ना? रंजित, किती ओरडतोस? हे बाई येऊन जाते गावकऱ्याला. जा घेऊन चाल पटपट. चला नाही का? हे रे आले का तुमचे स्वामी तुम्हाला वाचवायला? तुम्ही दोघांनी ब्रिटिश सरकारशी द्रोह केलाय. याची शिक्षा तर तुम्हाला मिळणारच आहे. फार स्वामी स्वामी करत होतात ना रे. काय आज स्वामींचा प्रकट दिन आहे ना? हा, मी तर असं ऐकलं की त्या फुलाला ते वारून टेकलं की तुमचे स्वामी प्रकट होणार. मग त्याच ठिकाणी तुम्हाला देहदंडाची शिक्षा देतो. बघू दे ना तुमचे स्वामी तुम्हाला वाचवतात का ते. बघतो स्वामी वाचवतात का तुम्हाला ते. स्वामी स्वामी करताय ना रणजित. जगात कोणालाही आव्हान दे, पण स्वामींच्या भक्तांना, स्वामींच्या कृपेला आणि स्वामींना कधीच आव्हान देऊ नकोस. रणजित सावकार असं करू नका हो. सावकार असं बाप आधी घेऊ नका. दुष्काळाची परिस्थिती. रणजित सावकार, अधिकाराचा गैरवापर करू नका. पाप करू नका. लोकांचे शिव्या शाप तळतळाट घेऊ नका. आशीर्वाद मिळवा. सत्ता काय हो क्षणिक असते, पण पापाचा डाग हा कायम राहतो. आशीर्वाद कोणाचे? तुमच्या त्या स्वामींचे? स्वामींचे? अरे स्वामींचा आशीर्वाद तुमच्या? बोला ना कुणाचा आशीर्वाद? स्वामींचा. स्वामींचा आशीर्वाद. कुठे आहेत तुमचे स्वामी? सांगा ना. कुठे आहेत स्वामी? कुठे आहेत? बोलवा बोलवा तुमच्या स्वामींना. बोलवा ना बोलवा. तेच म्हणते मी रणजित सावकार. स्वामींना बोलवा. सुंदरा मावशी सांगून टाका बघू यांना स्वामी कधी येणार आहेत ते. तुम्हाला माहिती आहे ना? सांगाच यांना. बोलवा बोलवा तुमच्या स्वामींना. बघू दे ना वाचवतात का तुम्हाला ते आज. सावकार थांबा थांबा. आपण जर सगळ्यांनी मिळून ठरवलं ना तर यांना एका क्षणात चिरडून टाकू. पण मग ह्यांच्यात आणि आपल्यात फरक काय राहिला?
भक्ती म्हणजे शक्ती, पण तिचा संयमाने वापर केला ना तर ती दिव्य ठरते. आपल्याला यांना भानावर आणायचे, ब्रिटिश सरकारला भानावर आणायचे. आपल्या स्वामी भक्तीला, आपल्या स्वामी देवांना आव्हान देत आहेत नाही. मग चला करा सुरू. स्वामी देवांना इतक्या आर्ततेनं हाक मारा ना की स्वामी देव धावून आलेच पाहिजेत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. अरे थांब ना, ए बाबा थांबा ना, थांब ना, भगत थांब. श्री स्वामी समर्थ, थांब. श्री स्वामी समर्थ, श्री अरे थांब ना बाबा, ए डोक्यानं बोलू, थांब. श्री स्वामी समर्थ. अरे हे बघा, लोखंडी खांबाला पालवी फुटली. हे कसं काय शक्य आहे? स्वामी देवांनी संकेत दिला, वारुळाला फुलांनी स्पर्श केला. रणजित सावकार, स्वामी देव प्रकट होणार, स्वामी देव प्रकट होणार, स्वामी देव प्रकट होणार. आता तुमच्या पापाचा घडा भरलाच म्हणून समजा. तयार राहा स्वामी देवांच्या कोपाला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। जेव्हा जेव्हा मनुष्य जातीवर नैसर्गिक संकट आलं तेव्हा तेव्हा शाकंभरी रूप लोकांच्या कल्याणाकरता धावून आलं आहे. आमच्या लेकरांना आम्ही अन्न पाण्या वाचून कधीच तडफडू देणार नाही, कधीच नाही. स्वामी, या रणजितने लोकांना खूप त्रास दिलाय. स्वामी, भक्तांचा अपमान केलाय. स्वामी, याला शिक्षा झालीच पाहिजे. हो स्वामी देवा, यांना शिक्षा झालीच पाहिजे. खूप त्रास दिलाय यांनी सगळ्यांना. हो स्वामी, याला शिक्षा व्हायलाच हवी. याने खूप त्रास दिलाय सगळ्यांना. मी तर म्हणतो सुळावर चढवा याला. स्वामी, याला सोडू नका, शिक्षा द्या. खूप अत्याचार केलाय याने. त्याला इतकी सोपी शिक्षा नाही द्यायची. रणजित, तुझी शिक्षा हीच
की तू कितीही खाल्लंस तरी तुझी भूक भागणार नाही आणि कितीही पाणी प्यायलास तरी तुझी तहान शमणार नाही. काहीही वेळ काढूपणा चाललाय नुसता. पोटभर नेहारी करून आलोय मी. मुरड का भरायला लागले? ऐक, जठराग्नी पेटलाय माझा. मला मला भूक लागली आहे. भूक लागली मला ना. खायला पाहिजे काहीतरी आता. भूक लागली. अरे मला मला ताण पण लागले रे. मला भूक लागली. मला खायला दे ना काहीतरी. मला भूक लागली. बघतो काय माझ्याकडे. भूक लागले. भूक लागले. ताण लागले. भूक लागले. भूक लागले. माझी ताण भागत नाही. कसं कोरडा पडायला लागला. असं काय होतंय मला. मला खूप भूक लागली. मला खूप भूक लागले. भूक लागले. मला खायला द्या ना.